गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीष्ठित गांधा राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद धन्यवाद. त्याला तर काय सोडा बिडा देऊ नका तिथे जेवण पण चालतं का व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे उपनेते सन्मान्य संजय भाऊ विचार शेठ कांगणेजी सिकंदरजी व्यासपीठावर बसले आमचे दोन्ही उमेदवार भाऊ थोडा उठ थोडं तकलीफ घे कुठे हे दोन्ही उमेदवार जोडी आमची माझी आत्ताच निवडून आलेली नगराध्यक्षा आमची बुडाणाताई व्यासपीठावर मागे बसलेले सगळे साहेब सगळ्या साहेबींनी बंधू भगिनी माता खूप वर्षानंतर अशी मजा येते या सभेला. निवडणुका येतात आणि निवडणुका जातात पण काही पथ्य आपण पाळली पाहिजे. या सिंधुदुर्गमध्ये सभा शेवटची झाली की सगळे उमेदवार निवडून आले समजा असं संकेत आता बघितल्या पण त्या सभेला मी असेल तेव्हाच ना ती सभा नाही तर उद्या आणि कोण सोम्याकोमे येऊन तर सभा घेतील त्या सभेला यश येणार नाही. आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. बांधवांनो बहिणीनो पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका या स्थानिक लोकांच्या असतात. विधानसभा लोकसभा या विधिमंडळ दिल्लीचे असतात. इथले स्थानिक कष्ट असतात या निवडणुकीमध्ये आणि म्हणूनच एक संग्राम सारखा चांगला तरुण मी त्याच्यामध्ये पाहिलं. लोकसंघ प्रचंड आहे त्यामुळे संघामध्ये मी अचानक त्याच्यावर बॉम्ब टाकला. संजय भाऊ पण कळू दिलं नाही. म्हटलं भाऊ हा आपला पंचायत समितीचा उमेदवार. भाऊ माझ्या बघत बसला. भाऊला म्हटलं काही मस्कर करतो काही. संघ आमचा खुश झाला आणि आमचा व्यवहार आहे कुठे आहे बाजूबाजूला बसणार आहे. एक तिकडे एक इकडे माणूस आहे बिचारा साधा माणूस आहे. लोकांचे घरं बांधतो. विशेषतः कुणबी समाजाचा आहे. कुणबी समाजाचा आहे. आम्ही कधी जातपात पाहिली नाही. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला कधी जातपात शिकवली नाही. शिवसेना प्रमुखांनी कुठल्या नेत्याला कधी कुठली जात विचारली नाही. एक लहानसं उदाहरण देईन मी. वामनराव माडिक शिवसेनेचे नेते होते, आमदार होते. त्यांच्या जिभेवरती अशी सरस्वती होती. तुफान प्रचंड सभा घालवायचे. अप्पा त्यांना म्हणायचो कुठल्या जातीचे आहेत शेवट पण कुणाला माहित नव्हतं. कुणाला माहित नव्हतं. तेव्हा ते शिंपी होते. अण्णा माडिक असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं की मराठीच आहेत. शिवसेना प्रमुखांनी कधी कुणाला जात विचारली नाही. साबीर शेख सारख्या कडव्या सैनिकाला शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राच्या शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाला संधी दिली. साबीर शेखना मुस्लिम होते. सुगंध माई आपण भाषणामध्ये सांगा की शिवसेनेनं कधी जातपात पाहिली नाही. सगळ्या समाजाला सोबत घेऊन जायचं काम आपण केलं. पण पत्रकार बंधूंना आम्ही एक गोष्ट सांगतो इथं अगदी महाराष्ट्रात कुठं काही नाही. पण इथं एक विभाग असा आहे तिथं फक्त कुणबी समाजाचे काही पुढावी
आपल्यावरती अन्याय होतोय, हे आपल्याकडे आले, हे ओबीसी मध्ये आले तर आपल्या मुलांच्या नोकऱ्या जातील. खरं तर कोकणाचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही, पण इथल्या कुणबी समाजाचं माथं भडकवण्याचं काम इथे चालू आहे. हेतुपुरस्कर काय थोडी मंडळी आहेत, पण एक कांदा नसला तर आजूबाजूला असलेले कांद्याची गोणी अख्खी नसते. हे इथं बसले होती. सभापती किती वर्ष होतात तुम्ही खेळचे? 5 वर्ष सभापती होते. मग जिल्हा परिषदला किती होतात? 3 टाइम 3 पदं होती. तुम्ही बोलायला हवं होतं. 3 टाइम 3 पदं होती. तुम्ही वाटतं बांधकाम सभापती पण होतात, उपाध्यक्ष पण होतात, अध्यक्ष पण होतात. या जिल्ह्यामधला खेड तालुक्यामधला कुणबी समाजाचा अध्यक्ष करण्याचं काम रामदास कदम यांनी केलं होतं. हा सन्मान कुणबी समाज दिला. आनंद गीतेना देखील शिवसेना प्रमुख होणारा मी आहे. तिकीटसाठी मी आहे. होय मी आहे. जबाबदारीने बोलतोय. अगदी तुमचं मंदिर कुठलं? हे भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतोय. अतिशय जबाबदारीने बोलतोय. ते आता विसरले असते, कदाचित विसरले असते. आणि म्हणून याचे खूप लाडके आणि कांगणे लाडका असल्यामुळं कधी कधी कुठे कुठे जाऊन येतो आपला सगळं. इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, जातो आणि पुन्हा येतो, जातो आणि पुन्हा येतो. खूप मजेशीर चाललंय सगळं खेळला. काय झालं, योगेदाला माहित नव्हतं हा आलेला माल पुन्हा माझ्यासोबत. तर आमचा कुठे फोटो योगेदानी पाहिला, तर योगेदानी शैलेशला फोन केला. अरे भाईसोबत तो कागणे दुसऱ्या फोटोमध्ये. तर आणि हसा लागला योगेदाला. तर शैलेश म्हटला हो तो आला भाईसोबत पुन्हा. योगेदादा खूप हसला, खूप हसला. तर योगेदादा असं म्हटलं, तर त्याला विचारलं आता आला आता झाला कधीच? असं आमचे हे सगळे सहकारी आहेत. योगेदादा तुझ्या त्या तटकरीला मी तिकीट द्यायला लावली हो. त्याला निवडून मी आणला. 80,000 मतं दिली मी. तर घड्यावरती कधी आमच्या लोकांनी मतदान केलं नव्हतं. पहिलं फर्स्ट टाइम गुहागामध्ये गेलो त्यासोबत. माझ्या पाठीला एवढी फोड झाली होती, पाठ टेकवत नव्हती गाडीमध्ये. तशा अवस्थेत 20 दिवसात होते यासोबत मी. त्याला निवडून आणला, पण त्याला झाली नाही. बेमान आवडला, बेमानांचा आवडला. म्हणजे भास्कर जाधव आणि ह्यांच्यामध्ये काही कसला फरक नाही. भास्कर जाधव सारखा नीच माणूस, नीच अख्ख्या जगाच्या पाठीवर कोण तुम्हाला सापडणार नाही. ज्या थालीत खाणार तिथंच छेद करणारे अवलाद म्हणजे भास्कर जाधव. भास्कर जाधवचं नाव आम्ही कोकणामध्ये का ठेवलंय? नाच्या. नाच्या त्या सिमक्यामध्ये येते ना गोमू, गोमू. त्या गोमू सारखा हे नास्त झाला. ते याला मॅनस काही नाही. माझ्या मुलावरती टीका केली. अगं गदड्या, तुझ्या मुलावर टीका केली नाही. तुझा मुलगा त्या लोटे इमारतीमध्ये जाऊन त्या कामगारांना दम देतो, मालकाला दम देतो. कॉन्ट्रॅक्ट तुम्हीच घेता. मी मगाशी कालच्या भाषणामध्ये सांगितलंय, यापुढे ज्या ज्या कंपनीमध्ये MIDC मध्ये भास्कर जाधवनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेत, दमदाटी देऊन मालकांना शिवाय घालून, त्या सगळ्या कंपनीच्या बाजूला मी बोर्ड लावणार आहे की या ठिकाणी या कंपनीच्या बाजूला भास्कर जाधवने हे घे असं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. इथं स्क्रॅप उचलतोय, इथं अमुक केमिकल उचलतोय. मी सगळ्या ठिकाणी बोर्ड लावणार आहे. अरे नालायक माणसा, तुला लोकांनी निवडून दिलं, बेरोजगार तरुणांनी तुला मदत दिली. ही कामं बेरोजगार तरुणांनी दे ना. वोट तुला भेटत आहे का? तुला तर मिळतात ना, तुला पगार मिळतो. पण बेरोजगार मुलांच्या तोंडातना घशातना कॉन्ट्रॅक्ट काढून हा याच्या जावं, याला याच्या मुलीला याला याच्या नावावरती सगळे कॉन्ट्रॅक्ट तुलाच. लाज वाटत नाही? लाज वाटत नाही? स्वतःला निष्ठावंत आहे. कोण निष्ठावंत? तू कसा निष्ठावंत आहे? शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तू सगळ्यात पाहुणे गेलास, गद्दारी केलीस, बेईमानी केलीस. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे बाडगा आधी कडवा असतो. हा बाडगा आहे आणि कडवेपणा दाखवतो. हा बाडगा आहे. कुणावरती पण काय होतेस तू? अहो एकदा तुम्हाला गंमत सांगतो मी. जामग्यामध्ये वरती मवेवाडी म्हणून आहे, तिथं विष्णू भगत होता. विष्णू भगत तुम्हाला माहिती असेल, विष्णू भगत. त्या विष्णू भक्ताकडे याची बायको जायची. विष्णू भक्ताकडे याची बायको जायची. गाडी आमच्या घराजवळ खाली लपून ठेवायची.
एकदा मी सहज विचारलं बरं गाडी कोणाची आहे, तर 2 तास झाले. मग हळूच मला येऊन सांगितलं भास्कर त्याची बायको आले. कुठं आहे? भक्ती गेली भक्ताकडे. मला भगत गेला तुम्ही करता आणि लोकांना बदनाम करता काय? लोकांना बदनाम करता लाज वाटत नाही? लाज नाही वाटत? आणि म्हणून भास्कर जाधव एवढंच सांगतो तुला मी, तुला शिवसेनेमध्ये मी आणला, तुला 95ला बाळासाहेबांना सांगून तिकीट मी दिली. तुझा राजकीय बाप हा रामदास कदम आहे, बाप तुझा मी आहे. बाप को बाप बिगड़ता है. अरे कुत्ता तो भोगता है, कुत्ता तो भोगता है, हत्ती आपली चाल चलता है. त्या भुंगणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही. एवढा सांगतोय तुला आज भास्कर. उद्या जेव्हा पंचायत समितीचा निकाल लागेल जिल्हा परिषदचा, त्या गुहागर मतदारसंघात तुझा कायमचा राजकीय निकाल लागला असेल हे लिहून ठेवा, लिहून ठेव. आणि म्हणून हा वेळा झालाय, हा पिसाळलाय, हा पिसाळला कुत्र्यासारखा कोणावर काही बोलतोय. एवढं कोणी लक्ष देऊ नका. आपण आपले काम करत बसा, आपले काम करत बसा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.